माझ्या मनातलं सगळं समजून घेणारं माझ्याजवळ माझा बाबाच नाहीये. मायरा ये इकडे. आपण हा सिनेमा मी जेव्हा केला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. माझे दोघेही आहेत, माझे आई आहेत, माझे बाबा आहेत, ते माझं भाग्य आहे. पण नेहमी आपण आईच्या उदरातनं जन्म घेतो आणि तेव्हा आपल्या वडिलांच्या हृदयाची आपली नाळ जोडलेली असते. पण नेहमी एक गोष्ट लक्षात आलेली की वडिलांचे कष्ट कधी आपल्याला दिसत नाही आणि नेहमी आपल्याला वडिलांच्या चुकाच दिसतात. हा जेव्हा सिनेमा मी पूर्ण बघितला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. आज हळूहळू नातेसंबंध आयसोलेटेड होत चालले. प्रत्येकाला आई बाबा पाहिजेतच अशातला मुद्दा नाहीये. नेहमी आपण असा विचार करतो की नाही आपण आपले राहूया, पण जेव्हा बाबा जातो तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला पटायला लागतं. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यांचे बाबा नाही आहेत त्यांच्यासाठीचा सिनेमा, ज्यांचे बाबा आहेत त्यांना बाबांचं महत्त्व पटवून देणारा सिनेमा आणि भारत देशासाठी आपले प्राणपणाला लावून जीव देणाऱ्या त्या सैनिकाच्या त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलेला सिनेमा. असा एक वेगळा विषय असलेला सिनेमा तुमच्यासमोर घेऊन येण्याचं मी धाडस केलं. आणि तुम्ही बघितलं असेल मायराचा अभिनय. हे मराठी भविष्य आहे चित्रपटसृष्टीचं आणि याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. महेश सर सुद्धा नेहमी वेगळं काम करत आले, नेहमी लोकांसमोर वेगवेगळी भूमिका मांडत आले. म्हणून माझी खूप मनापासून इच्छा होती की महेश सरांनी येऊन हा सिनेमा बघावा. आणि सर मी तुमचं मनापासून आभार यासाठी मानतो की महेश सर सिनेमा बघायला आले म्हणजे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला. महेश सर इंटरव्ह्यूच्या नंतर सिनेमा बघायला थांबले म्हणजे सिनेमा लोकांना आवडणार 100%. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे मला इथे बोलवलंच. खूप गोड एक छान कसं हार्ट टचिंग माझं थोडंसं शब्दांसाठी शोधतो हृदयस्पर्शी सिनेमा आहे आणि अप्रतिम कामं सगळ्यांची आणि जेन्युइन प्युअर सिनेमा आहे. आणि मला बोलवलंच मला खूप बरं वाटलं. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हेच जे आधी गोड सिनेमा बनवला हे लोकांना सांगितलं आम्ही गोड सिनेमा बघितला आणि खूप जेन्युइन केलेला सिनेमा आहे आणि तो भरपूर चालावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि ही दोन्ही मुली मायरा आणि मला तुझं नाव माहिती नाही स्पृहा दोघींनी इतकं गोड काम केलं आणि म्हणजे नॉर्मली आपण लहान मुलांचे सिनेमा बघतो मुलं जराशी आगाऊ कामं करतात पण इतकं नॅचरल काम केलं दोघींनी. म्हणजे खऱ्या अर्थाने मुलांनी असंच वागावं अशी आपली इच्छा असते तसं काम केलं दोन. आणि डिरेक्टरचं विशेष कौतुक कारण सगळ्यांकडनं कामं करून घेणं आणि बरेचसे लोक मला वाटतं पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेले होते आणि तरी कुठेही अतिरेक नाही कुठे खूप छान. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित रसिक हो, नमस्कार. अतिशय तरल सुंदर आणि खरोखर म्हणजे निरागस असा चित्रपट. कारण ह्या चित्रपटाची कथा तसं पाहायला गेलं तर एका छोट्या मुलीचं भावविश्व, तिच्या वडिलांबद्दलच्या गेलेल्या वडिलांबद्दलच्या तिच्या कल्पना, त्याच्यात रमलेली ती, एवढाच आहे कथाविषय. पण तो असा फुलवला गेला आहे, इतक्या सुंदर रीतीने तो फुलवला गेला आहे. याची पटकथा, याचे संवाद हा त्याचा कणा आहे असं मला वाटतं. आणि अर्थात सगळे कलाकार म्हणजे प्रत्येकाचं अगदी तोंड भरभरून कौतुक करावं अशा प्रकारचा अभिनय प्रत्येक कलाकाराने केला आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने तो चित्रपट खुलतो फुलतो. आणि अर्थात याचा मुख्य जो सेंटर पॉइंट आहे USP ते म्हणजे मायरा आहे. खरोखर इतकं सुंदर निरागस ते बाल्य, म्हणजे मी खरोखर माझ्या बालपणात गेले. तिचे ते चेहऱ्यावरचे भाव जे असे बदलतात, तो तिचा भाव बघून तिच्या चेहऱ्यावरचे कसं, म्हणजे कधी कधी एखादा चेहरा असा असतो की काही मुलं खूप सुंदर असतात पण चित्रपटात त्यांना तसं, म्हणजे कारण तरल चेहरा लागतो कॅमेऱ्यासाठी,
तो तरल चेहरा तिच्याकडे आहे आणि त्याचा पुरेपूर वापर दिग्दर्शकाने केलेला आहे. प्रत्येक फ्रेम इतकी सुंदर म्हणजे एका पेंटिंग सारखी खुलवली आहे आणि तो कुठेही असा रेंगाळत नाही चित्रपट. आपण त्याच्यात रमतो आणि आपण त्याच्यात घुसत जातो, आत एकदम खोल जातो. विशेष कौतुक मला मंगेशचं पण करावंसं वाटतं, कारण मंगेश हा अतिशय भाग्यवान असा एक नट आहे असं मला वाटतं, कारण त्याच्या वाट्याला अतिशय चांगले रोल आले. त्याचा भगवान दादाचा अभिनय मी बघितला, तो फार सुंदर होता आणि आजचा जो त्याचा अभिनय होता, जरी त्याची भूमिका छोटी असली तरी तो छाप सोडून जातो. माझी मैत्रीण सविता मालपेकर, ती तर एक चांगली नैसर्गिकच अभिनय तिला जमतो. आणि मायराच्या आईने, मी तिचं नाव मला माहिती नाही, ती चांगलीच कलाकार असेल म्हणजे नावाजलेलीच, तिने अतिशय सुंदर काम केलेलं आहे, खूप सुंदर. आणि प्रथमेशचं मला कौतुक करावंसं वाटतं, त्यानं जे बेरिंग घेतलं आहे आणि जी कॉमेडी म्हणजे धमाल आणली आहे, खूप आपल्याला हसायला येतं, मनापासून हसायला येतं. तर मला असं वाटतं की आशय घन असा हा चित्रपट आहे आणि एक चांगल्या चित्रपटाची भर निर्मात्यांनी घातलेली आहे. अतिशय सुंदर निर्मिती आहे. तुमचं नाव मी विसरले, केतकी, तर कीर्ती. तर कीर्ती, तुम्ही एक म्हणजे उत्तरेतल्या असूनही तुम्ही मराठीतला हा चित्रपट इतकी सुंदर तुम्ही निर्मिती केलेली आहे. खरोखर मी तुमचं अभिनंदन करते, तुमच्या पतीचं अभिनंदन करते. आणि मायरा, पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा बाळा. तुझ्या मैत्रिणीचं काम केलेली ती मुलगी, तुमची जोडी इतकी छान आहे, म्हणजे ते आपण म्हणतो ना केमिस्ट्री, ते रसायन छान जमून येतं आणि त्या दोघी जेव्हा येतात त्यांचे एकमेकांचे जे गिव्ह अँड टेक्स आहेत ते खूपच मनोरंजक आहेत आणि सुंदर आहेत, गोड आहेत. जर कुणाचं नाव घ्यायला मी विसरली असेल तर मी वाहवत गेले म्हणून असेल, कारण खरोखर मी या चित्रपटात खूप रमले. अगदी सुरुवातीपासून मी खरोखर ठरवलं होतं कदाचित मी इंटरव्हलला जाईन, पण नाही, असं झालं नाही. खरोखर असं मला वाटलं की शेवटच्या फ्रेमपर्यंत मी हे बघावं आणि कुठेही ते प्रेडिक्टेबल होत नाही कुठलीही गोष्ट. प्रत्येक गोष्ट एक मला असं वाटलं होतं की पोस्टमॅन तिला पत्र लिहितो का, पण तसं नसून तो माणूस ते लिहितो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट इतकी तुम्हाला एक वेगळ्या ह्याच्यावर घेऊन जाते आणि फार उंचीवर हा चित्रपट गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की रसिकांनी खरं म्हणजे याचं स्वागत केलं पाहिजे आणि फक्त फेस्टिवल्सलाच नाही तर मासिसना सुद्धा आवडावा, क्लासेस आणि मासिसना असा हा चित्रपट आहे. त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करते, मनापासून अभिनंदन. आणि असेच चांगल्या निर्मिती तुम्ही करत राहा. राजेश सर, धन्यवाद. जय हिंद. राजेश महापुष्कर सर कुठे? पण राहलं नाही मला. हा मान दिल्याबद्दल धन्यवाद. बाबा माझा आवडीचा विषय. माझे यापूर्वीचे दोन्ही यशस्वी चित्रपट हे बाबांच्या भावनेवरतीच आधारित होते, त्यामुळे हा चित्रपट तर अगदीच माझ्या घरातला, हृदयातला आणि मला हा विषय आवडणारा. म्हणजे महेश सरांना माहिती असेल, इराणीज डिरेक्टर आहेत माजिद मजिदी, त्यांच्या ज्या फिल्म्स असतात तर मला वाटतं आज मराठीतला एक माजिदी रेडी होते आपल्याकडे. तर मला खूप अभिमान आहे की ह्या दोन छोट्या चिमुकल्या मुलींवर तू सगळा भार ठेवून ही गोष्ट सांगितलीस. पहिलं कौतुक त्या दोघींचं, नंतर मग तुझं दिग्दर्शक म्हणून मला खूप कौतुक करावंसं वाटतं. ऑन द स्क्रीन पण त्याने दाखवून दिलं, ते निर्माता म्हणून पण ते मागे राहून ते काय काय करू शकतात ॲज अ सुपरमॅन, तर त्यांचंही कौतुक करावंसं वाटतं. आणि संपूर्ण टीमचं या फिल्मच्या खूप खूप अभिनंदन. आणि मला खूप अशी एक आशा आणि खूप एक आत्मविश्वास पण वाटतो की ही लोकांना खूप आवडेल, खूप लोक येऊन बघतील. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ह्या फिल्मबद्दल खूप चांगलं, असं महेश सरांनी सांगितलं असं की गोड फिल्म आहे म्हणून खरंच सांगा लोकांना, खरंच गोड आहे, आपण काही खोटं बोलत नाही आहे, तर नक्की सांगा. कारण तुम्ही जेवढं बोलत जाल, जेव्हा वर्ड ऑफ माउथ जेवढा जाईल तेवढे लोक येतील, चांगली फिल्म बघतील आणि ह्या चांगल्या कलाकृतीला ॲप्रिशिएट करतील. थँक्यू सो मच. मला ना सगळ्या टेक्निकल टीमचं पण कौतुक करायचं आणि सिनेमॅटोग्राफर खूप खूप छान, खूप व्हेरी गुड, व्हेरी गुड. नमस्कार.
महेश, राजेश, वर्षा सगळेच बोललेले आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं की देवाचं घर, मुक्काम देवाचं घर सारखा सिनेमा करणं, मंगेश, सचिन आणि निर्माता तुम्ही, हे धाडस आहे. त्याच्या अगोदर मी आयुष्यात पहिल्यांदा महेशला फोन केलो, जुनं फर्निचर बघून. म्हटलं असे वेगळे पिक्चर आज आपण फक्त साऊथचे बघतोय, पण आता मराठीत येत आहे, पण एवढं धाडस करून सिनेमा करणं फार कठीण असतं. जे महेशने केलं जुनं फर्निचर, आणि आता मंगेश, सचिन आणि तुम्ही सगळं करताय देवाचं घर. आणि प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपण हे बोलतो, मी बोलतोय, महेश बोलला, सगळे बोललो आपण, हे प्रत्येकाने ऑडियन्सपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपलीच लोक आहेत, खूप आपली लोक आहेत. प्रत्येकाने एक विडा उचलला पाहिजे की मी 10 जणांना सांगेन की हा सिनेमा जाऊन बघा म्हणून, तर ते होऊ शकेल. आता फक्त हा उत्सव इथेच राहील. फक्त थोडं धाडस केलं बाहेर पोहोचायला पाहिजे. आणि अप्रतिम रोहन, म्युझिक, संख्या, डिरेक्शन, अप्रतिम सिनेमा आहे. मी पत्र लिहिलेलं आहे, मी डब्यात टाकीन, ते तुम्ही वाचायचं. धन्यवाद. बाहेर एक आता आपल्याला जशी सगळ्यांना सवय राहिलेली नाही पत्र लिहायची, पण तरी सुद्धा एक बाहेर आम्ही पत्र ठेवलेलं आहे. त्यावर तुम्ही या सिनेमाबद्दलचा अभिप्राय जर लिहिलात तर वा क्या बात आहे. तर फार आनंद होईल. आणि कृपया तुमचा अभिप्राय त्या पत्रावर लिहा. आणि इथे आलात त्याबद्दल पुन्हा मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि एक मिनिट थांबा. कोणी पण सिनेमा बघितला आहे त्यांनी कोणालाही जाऊन सांगायचं नाही आहे. स्टोरी का स्टोरी स्टोरी सगळं सस्पेन्स आहे. ओके ओके. कसं वाटलं? हां, खूप मस्त वाटलं. थँक्यू सो मच. काम केलं मायराने, कारण की स्टार्टिंग टू एंड नंतर मम्मीने मला जाम असं वाटलं. कसं वाटलं? थँक्यू. फॅनच होती अजून जास्त फॅन झालेलो. खूप मस्त. थँक्स अ लॉट फॉर. अरे नाही, तू आलास हेच खूप मस्त वाटलं. थँक्यू. नक्कीच शोला घेतला. फॉर शुअर. या, थँक्यू सो मच. येस नक्की. खरंच कौतुक. थँक्यू. आपण आधीच पण भेटलोय. होय. एवढं करू का तेवढं. येस. खूप रिलॅक्स. आणि ऑल द बेस्ट टू हर. थँक्यू. खरंच मूवीचा प्रचार आम्ही नक्की होणार. नक्की. थँक्यू. ऑल द बेस्ट. असेच पुढे मस्त मूवीज कर आणि नाच मोठी स्टार झाल्यावर पण आम्हाला बोलव. नक्कीच. चलो थँक्यू सो मच. नाही, भोरच्या इथे, पुण्याच्या इकडे. हॅलो. खूप छान. थँक्यू सो मच. कसं वाटलं? मस्त. कसं वाटलं? खूप मजा आली. ऑल द बेस्ट. हो. येस सगळं व्हेरी गुड. थँक्यू. एक ना आता हे घे कपाट मोठं. वर्षभरात तुझ्याकडे खूप काय येणार. खूप लेटर्स येणार. खूप लेटर्स. ऑल द बेस्ट. येस ये. ते काकांना भेटूया इकडे. दादा या. कसा वाटला? एक नंबर. खास करून मायराचं काम मला खूप आवडलं. छान झालं काम. एवढं छान. मी पहिल्यापासून तिचा फॅन आहे. नाही, आम्ही तुमचे फॅन आहे. लहानपणापासून म्हणजे तिच्या लहानपणापासून सिरियल मध्ये काम चाललंय. राईट. तेव्हापासून म्हणजे आज भेटलो प्रत्यक्ष म्हणून मला. मी तुझा फॅन आहे. तू आमची सेलिब्रिटी आहे. बरं, एक फोटो काढा. ये आपण. थँक्यू सो मच. तेजस, थँक्यू फॉर सो मच. नाही, नक्कीच. थँक्यू सो मच. आम्ही वाकेट शेटे. हो. म्हणून आवडतो दरवेळेला तुम्ही पाणी. आम्हाला मायराला पत्र कोण लिहितंय ना हे अजिबात कळत नाही खरंच. ये आपण सगळ्यांना विचारूया.
ऑल द बेस्ट. येस थँक्यू काका, थँक्यू सो मच. येस येस नक्कीच नक्कीच. मायरा स्नेहा दिला भेटूया ती पण तिकडे. हा रडवलं. सर कसा वाटला? मस्त. हा खरंच मस्त. आणि मायरा तर एकदमच मस्त. ऑलवेज. थँक्यू. ऐक ना मायरा, ती कुठे दुसरी वाली शुभी? ती गेली बाहेर. ठीक आहे. कसा वाटला? मी एवढ्यापर्यंत कंट्रोल केलं ना की नंतर कंट्रोलच्या बाहेर मला असं वाटलं की बस की मी एकटाच रडतोय का तो बघतोय. येस तुझ्या पण डोळ्यात पाणी पाहिलं. इव्हन मागे पण माझ्या कोण दोघे तिघे बघते त्यांच्या डोळ्यात पण पाणी खूप. म्हणजे मी अजून पण भरलंय मला ते. थँक्यू सो मच. सर एक फोटो काढा ना प्रसाद सर, एक फोटो काढूया आपण. नाही सरांबरोबर एक फोटो काढूया आपण. सॉरी सर. चला पळूया. बाय बाय. नजर कसं वाटलं का? कसं वाटलं? मी स्पीचलेस आहे. म्हणजे मी नाचगं घुमामध्ये काम केलं. गेली ना की आपल्याला हळूच फोन करेल. म्हणजे नाचगं घुमामधली मायरा आणि चिकू मायरा चिकू हा जमीन आसमानचा फरक आहे. आणि इतकं डिटेलमध्ये काम करणं आणि होल्ड ठेवणं म्हणतात ना की त्या कॅरेक्टरने होल्ड ठेवणं. म्हणजे मला अजूनही असं झालंय की मी सिनेमा बघितला आणि मी मायराचं इतकं गोड काम बघितलं. म्हणजे माझा विश्वास नाही बसत आहे इतकं. म्हणजे जे मोठे मोठे लोक आतापर्यंत म्हणतात ना की हळूहळू काम करून माणसं शिकतात, कारण स्क्रीनवर काम करणं हे सोपं नाहीये. बरोबर. ते तिने पहिल्याच याच्यात इतकं प्रूफ केलंय ना, तर आता ती बालकलाकार नाही राहिली, ती उत्तम अभिनेत्री. थँक्यू सो मच. चलो बाय 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 बाबू. आणि तुझी बोंबील माझ्याकडे पेंडिंग आहे. येस आता आपण ठरवूया आणि भेटूया. मी घेऊन येणार आहे, तू ये म्हणजे गरम गरम मिळते, नाही तर मग ती मजा जाईल है ना. मग स्विमिंग पूल मध्ये पण एक मजा करूया. कसं वाटलं? बिचारी दीदी सनियास घेऊन ऑन कॅमेरा बोलते. राधे राधे. सनियास एवढा मोठा घेतलाय की ही माझ्याकडे माझ्या म्हाडाच्या म्हणजे वन रूम किचन मध्ये राहिलेली आहे माझ्या. लहान अगदी म्हणजे आय थिंक 2006 सो मग 20 years. तेव्हा म्हणजे नाटकाचे आमचे प्रयोग असायचे आणि रात्रीचा शो असला की मग तिची आई येऊन सोडायची आणि मग एक आई एका आईच्या हातात द्यायची की आपली ही दुसरी आई घेऊन चालली घरी, की ही घरी जायची नाही आणि कल्याणला राहायची. त्यामुळे एवढ्या रात्री कसं जाणार, मग ते पोरगं माझ्याकडे असायचं. आणि आता केवढी झाली काळजी घेतली आणि माझी म्हणजे लिटरली, कारण मी खूप नवीन होते ना तेव्हा. आम्ही ट्रेन मधनं जे 5-5 रुपयाचे कानातले यायचे ना, ते घेण्यापासून ते नळ्या याच्या हातामध्ये असे टाकून ते स्नेहाला खूप आवडायच्या, त्यामुळे त्या नळ्या खूप अमेझिंग जेवण बनवायचे. अप्रतिम जेवण बनवते, त्यामुळे डब्याची वाट बघत असतो मी. तेच मी बोंबील आता सांगितलं ना मॅडम, तुझं नाही तुझ्यासाठी व्हेज बनवे. डोंट वरी. चलो बाय 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 बाय. येस 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 येस. चलो मायरा दीदी बाय, दीदीला बाय करा. मायरा दीदीला बाय करा. चल चल चल. चलो बाय 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 बाय. चल बाय, टेक केअर. बाय बाय. अँड हा बस जिंकलं. हा नुसतं रडू येतं, नुसतं रडू येतं. ऍक्टिंग एवढी अमेझिंग होती ना की
की ते जे फिलिंग तिला एक्सप्रेस करायचं एका ऑडियन्सला ते पोहोचत होतं. अमेझिंग. म्हणजे मला काहीच म्हणा, मी सगळ्यांना सांगेल प्लीज मूवी बघा. अमेझिंग काम केले. मायराचं ग्रोथ तुम्ही त्यात बघू शकता. आणि एवढी छोटी ती मायरा म्हणजे कशी फटाफट मोठी झाली आणि अजूनही ती छोटीच आहे, पण तिने एवढं मॅच्युअरली यात काम केलेलं आहे. आणि स्टोरी लाईन इज म्हणजे बापरे, मी तर एवढं रिलेट करू शकली आहे ह्या सगळ्यांना. मी माझ्या वडिलांची मला आठवण आली. मी तेच विचार होते की माझ्यात तो इनोसन्स नव्हता जे एवढं छान पद्धतीने. थँक्यू दादा. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग अस. खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. कसं वाटलं? खूप मस्त. काहीच एकदम स्पीचलेस. खूप सुंदर. म्हणजे मायराची ते ऍक्टिंग एकदम अमेझिंग आहे. म्हणजे बोलूच नाही शकत एवढी मॅच्युरिटी तिने दाखवली आहे त्याच्यात. खूप थरली एन्जॉय. सगळ्यांनी नक्कीच बघा. 31ला खूप सुंदर आहे. फॅमिलीला घेऊन बघा. नक्कीच. तिथे मी रडत होती. तुला माहितीये मी एवढं कंट्रोल केलं की नाही, म्हणजे मला नाही रडायचं, पण मला शेवटला जेव्हा त्या बाप्याची जेव्हा स्टोरी येते ना, मी बोललो आई शपथ, मला कंट्रोलच नाही होते. आणि मला ते म्हणतात ना हुंदका म्हणतात ना, तो असं निघाला की मला कंट्रोलच नाही झालं. आणि मी नंतर याच्याकडे याच्याकडे बघितलं. मी म्हटलं अरे सेम सिच्युएशन. मागे वळून बघितलं दोघी तिघे अजून रडतात. मी म्हटलं पण सिनेमा गृहात सगळे रडत होते. म्हणजे ही पोचपावती आहे की तिने जे केलं ते पोचलं लोकांपर्यंत. रडण्याच्या मागचं कारण की पूर्ण मायरा आहे की मायराने एवढं काम त्याच्यात हे केलं. जेव्हा सिरियल संपली तेव्हा हा मायराचा पहिला सिनेमा आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर टेक्निकली. अमेझिंग काम. तो कुठे गेला? तो आहे खाली. मायरा ये, चला मायरा ये. हो ये खाली चला. चला आपण बॅनरच्या खाली फोटो काढूया. रंजिता कसा वाटला? रंजिता कसा? सुंदर. आणि मायरा तर लव यू. इतकी गोड. ती रडली का रडली, तू हसली का हसली, आपल्याला पण एक्साइटमेंट. खूप छान. थँक्यू सो मच. प्लीज. ट्रॉली. ट्रॉली देऊ का? मायरा इकडे बघ.